वंदे मातरम. मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका त्यांचे 2 फेजेस झालेले आहेत आणि रंगत वाढत चाललेली आहे. आणि इकडे सोलापुरात 7 मे रोजी वोटिंग होणार आहे. प्रणितीताई शिंदे काँग्रेसच्या उमेदवार, सुशील कुमार शिंदेंच्या त्या कन्या, आणि त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार रामभाऊ सातपुते. एक अतिशय रंगतदार लढत इथे होणार आहे. अलीकडेच म्हणजे 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा सोलापुरात झाली. त्यानिमित्ताने खूप मोठे मोठे मान्यवर नेते मंडळी इथे येऊन गेली सोलापुरात. 29 तारखेला एकूण त्यांच्या 3 सभा होत्या. त्याच्यामध्ये एक सभा सोलापूरला, एक कराडला आणि एक पुण्याला होती. दुसऱ्या दिवशी माळशिरसला होती. म्हणजे एकंदरीत सोलापूरच्या पंचक्रोशीतच 2 दिवसाच्या फरकाने. आणि 29ला त्यांची जी सभा होती त्याच्या आदल्या दिवशी देवेंद्रजी फडणवीस त्यांची सभा अशीच पंढरपूर, अक्कलकोट अशा वेगवेगळ्या सोलापूरच्या जिल्ह्यामध्येच त्यांच्या काही सभा होत्या. म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या सभा. काल परवा योगी आदित्यनाथ आपले बुलडोजर, बाबा बुलडोजर यूपी वाले, त्यांची सभा होऊन गेली सोलापुरात. तर त्या पार्श्वभूमीवर एक मेसेज व्हायरल होतोय सोलापुरात. आणि तो कोणाकडून होतोय व्हायरल? तर जे प्रणितीताई शिंदेचे जे काँग्रेस समर्थक जे आहेत ते लोक 1-2 मेसेज व्हायरल करतात. काय मेसेज आहेत ते? एकच नारी सब पे भारी. टिपिकल एकच नारी सब पे भारी. आणि काय? जगात भारी प्रणितीताई. तर ते जगात भारी प्रणितीताई काय टिपिकल आहे, आपण समजू शकतो. पण एकच नारी सब पे भारी ते कशासाठी आहे? तर त्याचा अर्थ असा आहे त्यांचा की प्रणितीताई शिंदे यांच्यासारख्या उमेदवाराला हरवण्यासाठी तुम्हाला कुणाला बोलवून आणावं लागतंय. तुम्हाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना बोलवावं लागतंय. तुम्हाला यूपीचे बुलडोजर बाबा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांना बोलवायला लागतंय. तुम्हाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस त्यांना बोलवावं लागतंय. चंद्रकांतदादा पाटील आले इथे, बावनकुळे साहेब आले. कुणाला तुम्हाला सगळे झाडून सगळ्या टीमला तुम्हाला बोलवायला लागतं इथं सोलापुरात. का? एक अकेला प्रणितीताई शिंदे यांना हरवायचंय म्हणून एकच नारी सब पे भारी, अशा पद्धतीचा हा व्हायरल आहे. त्यातली गंमत अशी आहे, हे म्हणजे एक आपल्याकडे म्हण आहे की कुत्र असतं ना, कुत्र जे बैलगाडीच्या सावलीतून जात असतं, चालत असतं. एक बैलगाडी असते, समोर 2 बैल असतात. ते त्या बैलगाडी स्वतःच्या ताकदीने त्यांच्या वशिंडावरती तो लाकडी ती फळी घेऊन बैलगाडीचा दांडा ते पुढे पुढे ओढत असतात स्वतःच्या जबरदस्त ताकदीने. आणि ती बैलगाडी जी पुढे पुढे जात असते, त्या बैलगाडीला जी सावली निर्माण झालेली असते 2 चाकांच्या मध्ये, त्या सावलीमध्ये कुत्र चालत असतं सावलीचा आसरा घेऊन. तर त्या कुत्र्याला जर का वाटलं की जणू काही माझ्यामुळेच बैलगाडी चालू आहे, मी चालतोय म्हणून माझ्या ताकदीमुळे ही बैलगाडी चालतीये, असं जर समज करून घेतला कुत्र्याने, तर ते वस्तुस्थितीला धरून नसतं. त्याच पद्धतीने प्रणितीताईंच्या समर्थकांनी हे समजून घ्यावं की देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यूपीचे मुख्यमंत्री हे प्रणितीताईंच्या पुढे टक्कर देण्यासाठी म्हणून सोलापुरात नाहीयेत आलेले. रामभाऊ सातपुतेंचं त्यांना प्रचार करायचा आहे हे तर निमित्त झालं, पण ते अनेक निमित्तापैकी एक निमित्त हे लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो. हे सगळे मोठमोठे स्टार प्रचारक नाही जरी आले ना सोलापुरात, तरी रामभाऊ सातपुते 100% मोठ्या फरकाने जिंकून येणार. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मग हे सगळे कशासाठी आलेत बरं सोलापुरात, तेच सांगायला म्हणून हा व्हिडिओ मी करतोय आता. मित्रांनो, एक लक्षात घ्या,
पॉलिटिक्स जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, आम्हाला खूपदा हे शिकवलं जातं आणि सांगितलं जातं की पॉलिटिक्स म्हणजे काय असतं. तर आजचं वर्तमानातलं पॉलिटिक्स म्हणजेच भूतकाळातलं पॉलिटिक्स जे असतं ते भूतकाळातल्या पॉलिटिक्सला इतिहास म्हणतात, हिस्ट्री म्हणतात. आणि चालू काळामध्ये जो आपण इतिहास घडवत असतो ते असतं पॉलिटिक्स. पुढे जाऊन आजच्या काळातलं जे पॉलिटिक्स आहे तो इतिहास बनणार आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हिस्ट्री आणि पॉलिटिक्स त्याच्यात विशेष फरक नसतो. पण ह्याला आणखीन एक विषय समांतर आहे, तो म्हणजे आहे जॉग्रफी, भूगोल. तुम्ही म्हणाल हे काय चाललंय, इतिहास भूगोल आहे, कनेक्टेड आहे मित्रांनो. तुम्ही खरोखर तो मॅप काढून बघा आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या महाराष्ट्राचा नकाशा उघडून बघा. आणि कुठला नकाशा? लोकसभा मतदारसंघांचा नकाशा उघडून बघा. आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती तुम्हाला तो मॅप मिळेल. गुगलवरती जाऊन टाईप करा फक्त. या मॅपमध्ये तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतं की सोलापूरचं स्ट्रॅटेजिक लोकेशन जे आहे ते फार जबरदस्त आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे नुसतंच लोकसभेच्या या मतदारसंघांच्या नकाशामध्येच फक्त नाही मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच असेल की पूर्ण भारताचा जर विचार केला तर ट्रान्सपोर्टेशन हब बनू शकतं सोलापूर, इतकं त्याचं जिओ स्ट्रॅटेजिक महत्व आहे सोलापूरचं. आणि हे आजच्या काळातलं नाही, ऐतिहासिक काळापासून, प्राचीन मध्ययुगीन काळापासून ते आतापर्यंत उत्तर भारतापासून सुरू झालेला जो माल आणि वेगवेगळ्या सामान संसाधनं यांचं जे काही ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं, दळणवळण, साधन संपत्तीचं दळणवळण जे काही करायचं असतं ते उत्तरपासून दक्षिणेपर्यंत आणि पुन्हा दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत करायचं असेल बाय रोड, तर त्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग जो जातो तो व्हाया सोलापूरच जातो. तुम्ही सोलापूरला बायपासच नाही करू शकत. आणि त्यामुळे हे आणि प्राचीन काळापासून चालू आहे, प्राचीन मध्ययुगीन काळापासून ते आतापर्यंत. त्याच्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने सोलापूरचं महत्व अनन्यसाधारण आहे. हीच गोष्ट नेमकी लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीत सुद्धा आहे. लोकसभेच्या मतदारसंघांचा मॅप तुम्ही उघडून बघा, तुम्हाला लक्षात येईल सोलापूरच्या अवतीभोवती किती महत्वाचे आणि मोक्याचे मतदारसंघ आहेत. एक म्हणजे सोलापूरला चिकटूनच असलेला, महाराष्ट्राच्या पुरता आपण फक्त बोलूया, सोलापूरला चिकटूनच असलेला मतदारसंघ म्हणजे धाराशिवचा. धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, तिथला मतदारसंघ आहे. आणखीन एक म्हणजे आहे माढाचा, तो तर फारच महत्वाचा आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पवार साहेबांच्या राजकारणाच्या दृष्टीने माढा हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे पवार साहेबांच्या राजकारणातला अतिशय महत्वाचा म्हणजे त्यांचा बाले किल्ला बारामती, जो सध्या धोक्यात आहे. त्याच्यामुळे बारामती पण हा सोलापूरच्याच पंचक्रोशीतला भाग आहे. जरी तो पुणे आणि सोलापूर यांच्या बॉर्डरवरती जरी असला तरी सुद्धा पुण्यात काही जी काय ढवळाढवळ होते त्याचे पडसाद जसे बारामतीवरती उमटतात त्याच पद्धतीने सोलापुरात सुद्धा इकडं काही कुट्ट काही झालं की त्याचे ट्रेमर्स हे माढा आणि बारामतीमध्ये जाणवतात. राजकीय ट्रेमर्स विषयी मी बोलतो, भूकंपांच्या विषयी नाही, राजकीय भूकंप. तर धाराशिव झालं, माढा झालं, बारामती झालं, आणखीन म्हणजे सांगली आणि सातारा, तेही चिकटून आहे सोलापूरला. त्याच्यामुळे तुम्ही एक सभा जेव्हा सोलापुरात घेता तेव्हा महाराष्ट्रातल्या या सोलापूरच्या अवतीभोवती असलेले जे मतदारसंघ आहेत त्याही वरती तुम्ही अप्रत्यक्षरित्या परिणाम करत असता. एक वातावरण निर्मिती होत असते. बरं, विषय लोकसभेचा आहे त्याच्यामुळे फक्त महाराष्ट्रापुरतं काय बोलायचं आपण. खाली कर्नाटकचा जो उत्तर कर्नाटक जो पार्ट आहे, विजापूर, सोलापूरला लागून असलेला तो म्हणजे विजापूर आणि बिदर, हे जे भाग आहेत त्यावरती इम्पॅक्ट पडतो. सोलापूरमध्ये काय घडतंय याचा एक इम्पॅक्ट तिथं पडतो. तिथं काही घडलं तर त्याचा इम्पॅक्ट सोलापूरला होतो. हे जसं कर्नाटक बाबतीत लागू आहे तसं तेलंगणा आंध्र प्रदेशच्याही बाबतीत लागू आहे. आंध्र तेलंगणाचे बॉर्डरला लागून असलेले, महाराष्ट्राला चिकटून असलेले जे भाग आहेत त्याचा इम्पॅक्ट सोलापूरवरती होतो.
आणि सोलापुरात जे घडतंय पर्यायाने त्याचा परिणाम तेलंगणावरती होतो. एक साइजेबल पॉप्युलेशन तेलुगू समाजाचं सोलापुरात आहे. प्रचंड मोठी लोकसंख्या लिंगायत समाजाची, कर्नाटकातली, कन्नड भाषिकांची सोलापूरचे नागरिक आहेत ते, आणि पिढ्यानपिढ्या राहतात, पण त्यांचे संबंध आहेत खाली कर्नाटकाशी. धाराशिव, उस्मानाबाद आपण म्हणतोय, त्याच्या पलीकडे लातूर. म्हणजे धाराशिव पासून पुढे सगळा मराठवाडा सुरूच होतो. मित्रांनो, आणखीन लोकसभेच्या विषयी काय बोलायचं, आणखीन महत्वाचं म्हणजे जे क्लायमेट आहे ना, टेक्निकली जरी सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग म्हणून धरला जात असला तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा सारखं क्लायमेट सुद्धा नाहीये सोलापूरचं. सोलापूरचं क्लायमेट, सोलापूरचं जे रहनसहन आहे, सोलापूरची जी भाषा आहे, सोलापूरचं जे खानपान आहे ते मिक्स आहे. आणि त्यावरती जास्त प्रभाव जर कुठला असेल तर ते उत्तर भाग जो आहे सोलापूरचा, जो उत्तरेकडचा जो भाग आहे तो अगदी मराठवाड्याच्या सारखा आहे. मराठवाडा कुठे सुरू होतो आणि सोलापूर कुठे संपतो कळतच नाही. क्लायमेटमध्ये सुद्धा साम्य आहे. उत्तर भाग जो आहे म्हणजे बार्शी असेल, कुर्डुवाडी असेल, तो जो सगळा भाग आहे त्यामध्ये खूप साम्य आहे, मराठवाड्याशी सिमिलॅरिटी खूप आहे. आणि जसजसं तुम्ही शहर साईडला यायला लागता, सोलापूरच्या दक्षिण भागा साईडला, दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, तिथे तुम्हाला कर्नाटक इन्फ्लुएन्स जाणवायला लागतो, कन्नड इन्फ्लुएन्स जाणवायला लागतो तुम्हाला. मग तिथे तगडावरच्या ते पातळ पातळ धपाटे असतील, लसूण घातलेला चिवडा असेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहितीच नाही की असे काही पदार्थ असतात. जोशी स्वीट्स पुण्यामध्ये आले त्याच्यामुळे त्या लोकांना आता कळायला लागलं, पुण्यातल्या लोकांना, की बाबा करदंट सुद्धा नावाची एक गोष्ट असते जी अप्रतिम असते, करदंट. पण सोलापूरच्या लोकांना माहिती आहे, हुबळी, धारवाड, गोकाक नित्य नेहमीच आहे, करदंट आम्ही खातो, नेहमीच आहे आम्हाला, कारण कर्नाटकशी जवळीक आहे. हीच गोष्ट तेलुगू समाजाच्या संदर्भातली. तेलुगू समाज हा सोलापूरचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हैदराबादी लोणची जी आहेत ती इथे प्रसिद्ध आहेत सोलापुरात. मुद्दा असा आहे, एक महत्वाची मन लावून, तन मन धन अर्पून निर्माण केलेली एक उत्तम सक्सेसफुल सभा जर एखाद्या पक्षाने, नेत्यांनी छान पद्धतीने मनापासून जर का केली एक सोलापुरात, तर त्याचे पडसाद फक्त सोलापूर पुरते राहत नाहीत, ते सगळ्या पंचक्रोशीमध्ये जाऊन उमटतात. मराठवाड्यापर्यंत त्याचे पडसाद जातात. त्याचे पडसाद खाली तेलुगू समाजामार्फत आंध्र आणि तेलंगणापर्यंत जातात. त्याचे पडसाद खाली कर्नाटकापर्यंत जातात. त्याचे पडसाद दक्षिण महाराष्ट्राकडे जातात, कोल्हापूर, सांगली, सातारा. आणि अर्थातच ह्याचे सगळे पडसाद पश्चिम महाराष्ट्राचा भाग असल्यामुळे पुण्यापर्यंत जातात. कारण खूप मोठा एक वर्ग असा आहे सोलापुरातला जो आज पुणे मुंबई, पुणे सोलापूर असा अपडाऊन करतो. एक खूप मोठा वर्ग पुण्यात असा आहे की ज्याचे रूट सोलापुरात. त्यांचं सगळं म्हणजे ते, त्यांची कर्मभूमी जरी पुणे असली तरी त्यांची जन्मभूमी सोलापूर आहे. असा खूप मोठा वर्ग पुण्यामध्ये, पुणे मुंबईला आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये एक जबरदस्त सभा आणि त्याचे ट्रेमर्स असे सगळे मोठ्या प्रमाणात उमटायला लागतात. आणि त्यात तुम्ही आता ट्रान्सपोर्टेशनचं बघा, केवढे तरी ट्रक ड्रायव्हर्स मित्रांनो, हे सरदारजी ट्रक ड्रायव्हर्स सगळे हे नॉर्थ पासून, कुठून कुठून, नुसते दिल्ली पंजाब पासून नाही, अगदी काश्मीर पासून ते अगदी इथं खाली तामिळनाडूला जाणारे व्हाया सोलापूर जात आहेत. आणि बोरवेलची कामं करणारे सगळे जे चेन्नईवाले, मद्रास साईडचे, चेन्नई साईडचे, जे तामिळनाडू साईडचे जे लोक असतात, त्यांचे सगळे बोरवेलवाले जे काही त्यांचे जे मोठमोठाले ट्रक्स असतात, व्हाया सोलापूर. येस, सोलापूरचा कांदा जातोय कर्नाटकला, यशवंतपूरला, बंगलोर पर्यंत, ऑल द वे. किती 100 किलोमीटर अंतर आहे. मुद्दा असा आहे मित्रांनो, सोलापूरचं स्ट्रॅटेजिक महत्व फार जबरदस्त आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, प्रणितीताईंच्या कार्यकर्त्यांनी अशा भ्रमात राहू नये की त्यांना टक्कर देण्यासाठी म्हणून, एकट्या प्रणितीताईंना हरवण्यासाठी म्हणून सोलापूरमध्ये पंतप्रधान मोदीजींपासून ते योगी आदित्यनाथांपर्यंत
आणि अगदी देवेंद्र भाऊंपासून ते बावनकुळेंपर्यंत सगळ्यांना इथे येऊन हजेरी लावावी लागते, सभा घ्याव्या लागत आहेत. स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका, जागे व्हा काँग्रेसींनो. हे तुमच्यासाठी नाहीये चाललेलं. हे एका बाणामध्ये कितीतरी पक्षांना संपवणे. पक्ष म्हणजे उडणारे पक्षी या अर्थी मी म्हणतोय, पॉलिटिकल पार्ट्या या अर्थी नाही मी म्हणत आहे, राजकीय पक्षांच्या विषयी नाही मी म्हणत आहे. तर एक बाण आणि त्याच्यातून कितीतरी सगळे शिकार. एक सभा सोलापुरातली, पण टार्गेट अनेक मतदारसंघ. हा त्याच्या मागचा राजकीय डाव आहे, राजकीय हेतू आहे. आणि म्हणून मन लावून सोलापुरात त्यांनी इतके छान छान सभा घेतलेल्या आहेत. हेच मला सांगायचं होतं आपल्या सर्व काँग्रेसी समर्थकांना आणि अर्थातच प्रणितीताईंना सुद्धा सगळ्या प्रचार कार्याच्यासाठी आणि निवडणुकांच्यासाठी चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटी आमच्या सोलापूरच्याच आहेत त्या, पण खात्री आहे की त्या नाही आहेत जिंकून येऊ शकणार. की एकतर मोदी लाट आहेच, जबरदस्त लाट आहे मोदींची, कारण काम बोलतंय गेल्या 10 वर्षातलं. दुसरी गोष्ट, भाजपाची ग्रासरूट लेवल पर्यंत तयारी खूप चांगली आहे, जबरदस्त तयारी आहे. त्यामुळे सोलापूरची सीट पक्की आहे. रामभाऊ सातपुते हे येणार, 100% येणार. पण शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे प्रणितीताईंना. ठीक आहे, तर लवकरच नवीन व्हिडिओ सहित येईनच. तोपर्यंत रजा द्या आणि सेंटर स्पॉट वरती असंच भरभरून प्रेम करत राहा. व्हिडिओवरती लाईक आणि शेअर आणि सबस्क्रायबर्सचा पाऊस पडत राहू द्यात. कमेंट सेक्शनचा वापर करा आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.